आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे। जे चहाप्रेमी आहेत ना ते तर त्याला 100 आउट ऑफ 100 देणार आहेत। काय सांगू का, आज मी तुम्हाला घरगुती चहा, बाहेर तुम्ही कुठेही जा तोच तुम्हाला चहा प्यायला मिळणार आहे। तर त्याच्यासाठीचं जे प्रीमिक्स आहे ना त्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि अर्थातच व्हिडिओ अगदी कमी वेळेचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चहाचं प्रीमिक्स करण्यासाठी हे जे प्रमाण आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात अगोदर इथं आपण 2 टेबलस्पून ही चहापत्ती घेतलेली आहे। तुम्ही ज्या कोणत्या कंपनीची किंवा ब्रँडची चहापत्ती वापरता ती इथं घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून ही पिठी साखर टाकून घेतोय। त्यानंतर 4 टेबलस्पून आपण ही मिल्क पावडर वापरत आहोत। सुंठ पावडर 1 छोटा चमचा, ऑप्शनल आहे पण छान अशी चव येईल। आणि सोबतच आपण इथे विलायचीची पावडर सुद्धा घेतलेली आहे 1 छोटा चमचा। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे। घ्या तर मग तुम्हाला विश्वासही बसणार नाही, पण इतकं सोपं हे आपलं चहाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे प्रीमिक्स आहे। अर्थातच तुम्ही म्हणताल ताई आता तुम्ही हे प्रीमिक्स तर तयार केलं, पण खरंच या प्रीमिक्सपासून तयार केलेला चहा त्या क्वालिटीचा राहतो का ज्या पद्धतीचा आपण घरी करतो, मस्त असा उकळता वाफळता? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण जेव्हा प्रवासात जातो, अर्थातच हे प्रीमिक्स जे आहे की नाही ते घरगुती नाहीच आहे। आपली मुलं बाहेर शिकतायत किंवा आपण कुठेतरी मस्त देवदर्शनाला किंवा दुसरीकडे कुठेतरी फिरायला जातोय, तर त्यावेळेस प्रत्येकाने ही गोष्ट अनुभवलेली आहे की बाबा आपल्याला चहाची तर तलप आलेली असते, पण ती टपरी बघून, तो एरिया बघून, त्याच्याकडेचं जे सगळं वातावरण आहे ना ते सगळं बघून आपल्याला आहे ना तो चहा घ्यायची अजिबात इच्छाच राहत नाही। मग तिथे कुठेतरी आपली तलप देखील भागली पाहिजे आणि आपल्याला आपण कसं म्हणतो स्वच्छ असा चहा पण मिळाला पाहिजे। तर त्याच्यासाठी हे प्रीमिक्स आहे। आता या प्रीमिक्सचा वापर करून चहा कसा करायचा ते दाखवते। आता अर्थातच प्रवासाला जायचंय, आपण पूर्ण तयारीनिशी जातो, तर त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही केटल आपल्याकडे असायला हवी, ज्याच्यामध्ये आपण पाणी गरम करू शकतो, दूध गरम करू शकतो किंवा तुम्हाला जर इन्स्टंट काही थोडंफार खायचं असेल, मॅगी वगैरे, तर तसे सुद्धा पदार्थ तुम्ही या केटलमध्ये करू शकता। तर यामध्ये मी पाणी ओतून घेतेय। आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय, म्हणजेच काय उकळून घ्यायचंय। केटल ऑन करते। तर पाण्याला उकळी यायला लागली आहे, तर याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून आपलं हे प्रीमिक्स टाकून घेतोय। तर आपण प्रीमिक्स तयार केलेले तरी देखील तुम्ही या चहाचा रंग बघू शकता, अप्रतिम अशा पद्धतीचा आहे। आणि काय होतं, चहापत्तीचा डब्बा वेगळा, साखरेचा वेगळा, त्याच्यामध्ये मग फ्लेवर ॲड करण्यासाठी सुंठ, विलायची, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या हॉस्टेलवरच्या मुलींना किंवा प्रवासामध्ये आपण प्रत्येक वेगवेगळा डब्बा कॅरी करू शकत नाही। तर त्याच्यामुळे हे प्रीमिक्स नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। आपला चहा ऑलमोस्ट तयार झालेला आहे, गाळून घेऊयात। मस्त, चला आता चहा टेस्ट करून बघूयात की रेग्युलर आपण ज्या पद्धतीने चहा करतो हा तशाच पद्धतीचा लागतो का काही थोडा वेगळा। आणि त्याच्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगते, आता मी हे जे प्रीमिक्स केले ना ते मी माझ्या चॉईसने केले, म्हणजेच काय तर मला खूप जास्त गोड चहा आवडत नाही, असा मला सप्पकच चहा लागतो, तर त्या पद्धतीने मी याच्यामध्ये साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला गोड चहा आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। जर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जर साखर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा ॲड केली की नाही, तर कमीत कमी पाव चमचा तरी मग त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड झाली पाहिजे, म्हणजे त्याचा जो काही बॅलन्स आहे तो टिकून राहील। आता चहा पिला पाहिजे। मस्त, चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान इनोव्हेटिव्ह आणि थोड्याशा वेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। परत भेटूयात उद्या एका नवीन रेसिपी सहित, तोपर्यंत बाय।